मग ती त्याच्या बरोबर समोर जाऊन हाताची घडी घालून उभी राहिली. संस्काराच्या गोष्टी तर तू करूच नको. मिस्टर ॲडी द प्रिन्स, जान शान अँड बान ऑफ रॉयल कॉलेज ऑफ लंडन. ती बोलली, पण इथे आदित्यच्या तोंडावर मात्र 12 वाजले. तो तिच्याकडे आवासून पाहू लागला. आता पुढे. आदित्यच्या तोंडावर 12 वाजलेले पाहून युविकाला नाही म्हणाले तरी थोडा आनंदच झाला. तर बोल मिस्टर ॲडी द प्रिन्स, काय हाक मारायची तुला? ॲडी म्हणायचं, प्रिन्स म्हणायचं, की मग आत्ता जो सगळ्यांसमोर सभ्य असलेला मुखवटा घेऊन फिरतोय तो आदित्य म्हणून हाक मारायची तुला? ठरव तू आणि सांग मला, युविका बोलली. तसा तो मात्र रागाने तिच्याकडे पाहू लागला. हाऊ डू यू नो दिस ऑल? आदित्य बोलला. तो तिला विचारत होता की हे सगळं तुला कसं माहीत आहे. दॅट नन ऑफ युअर बिझनेस, ती बोलली. तसा त्याने पुन्हा तिचा हात पकडला आणि बोलला, आय मस्ट नो दिस, मला हे कळलंच पाहिजे. तिने तिचा हात त्याच्या हातातून झिडकारला. डोंट यू डेअर टू होल्ड माय हँड अगेन, आय वॉर्न यू. पुन्हा माझा हात पकडण्याची हिंमत करू नको. हवं तर मी तुला धमकी देते असं समज. जर पुन्हा असं काही केलंस ना तर तुझ्या घरच्यांना तुझे सगळे प्रताप सांगे ना मी लंडनमधले. मग तुझ्या ह्या आत्ताच्या सो कॉल्ड इमेजचं काय होईल ते तूच बघ. ती रागाने बोलली आणि तिथून निघून गेली. तो मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून रागाने तसाच बघत उभा होता. हाताच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या त्याच्या. मग तो पण त्याच्या बेडरूममध्ये गेला. आदित्यने शॉवर घेतला आणि तो त्याच्या बेडवर आडवा झाला. पण युविका आज जे जे बोलली ते काही त्याच्या डोक्यातून जात नव्हतं. त्याला कळत नव्हतं की हे सगळं तिला कसं माहीत आहे. म्हणजे जसं छोटी आई बोलली की ती लंडनला शिकत होती, पण मला नाही वाटत की ती माझ्या कॉलेजला शिकत असेल. नाहीतर छोटी आईने सांगितलं असतं मला. मग हिला कसं कळलं की मीच रॉयल कॉलेजचा ॲडी द प्रिन्स होता? त्याचं डोकं आता भयंकर दुखू लागलं होतं. मग तो तसाच बेडवर पडून राहिला. थोड्या वेळाने सगळेजण डिनरसाठी खाली डायनिंग टेबलवर जमले. त्यांच्या घरात नियम होता की सकाळपासून सगळ्यांच्या वेळा वेगवेगळ्या असल्या तरी रात्रीचं जेवण मात्र सगळ्यांनी एकत्र बसूनच करायचं. तसे सगळेच जण डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसले होते. आदी कुठे आहे? आकांक्षांनी विचारलं. पण आदित्यचं नाव ऐकून युविकाने तोंड वाकडं केलं. तो त्याच्या रूममध्येच आहे, थोडं डोकं दुखतंय म्हणत होता. आदित्यची मॉम म्हणजेच प्रतीक्षा बोलल्या. ठीक आहे, बरं नसेल तर राहू दे त्याला, आता यशराज बोलले. नो डॅड, आय एम ओके नाऊ. समोरून चालत येत आदित्य बोलला आणि खुर्चीवर बसला. पण त्याने पाहिलं तर युविका बरोबर त्याच्याच समोर बसली होती. तसं त्याने रागाने तिच्याकडे पाहून दुसरीकडे तोंड फिरवलं. तिची रिॲक्शन पण काही वेगळी नव्हती. युविकाच्या बाजूलाच अक्षय बसला होता. त्याला मात्र आदित्यने स्माईल दिली. आई बाबा उद्या येणार आहेत, यशराज बोलले. काय? आजी आजोबा येत आहेत? येस, आदित्य अक्षरशः ओरडला. आदी, शांत हो. अजून लहान आहेस का तू आता? अरे MD आहेस इनामदार ग्रुपचा, यशराज बोलले. तसा आदी तोंड बारीक करून बोलला. सॉरी डॅड. पण युविकाने त्याच्याकडे पाहून एक कुत्सित स्माईल केली, कारण त्याच्या डॅडचा ओरडा जो पडला होता त्याला, जे तिला आता जास्त आवडलं होतं. पण तो मात्र काहीच बोलला नाही. त्याला आतून मात्र खूप आनंद झाला होता, कारण त्याची आजी जी येणार होती. आदी आणि आजीचं बॉन्डिंग खूपच छान होतं. म्हणजे मागची 2 वर्ष जसा आदी भारतात आला होता त्याची आणि आजीची चांगलीच बॉन्डिंग झाली होती. फक्त मागच्या 4 महिन्यांपासून आजी आजोबांना गावी जावं लागलं होतं. त्यांच्या प्रॉपर्टीचं आणि शेतीचं काम मार्गी लावायचं होतं म्हणून. पण आता आजी येते म्हणाल्यावर सगळ्यात जास्त आनंद झाला तो आदीलाच. कधीपासून त्याच्या चेहऱ्यावर असणारं टेन्शन आता कुठच्या कुठे पळून गेलं होतं आणि त्या जागी एक क्यूटवाली स्माईल आली होती. तो हसत हसतच त्याचं जेवण संपवत होता. पण इथे युविका मात्र त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होती. म्हणजे आत्ताच थोड्या वेळापूर्वी ह्याचं तोंड पडलं होतं आणि आजी येणार सांगितल्यावर लगेच कसा काय खुश होऊ शकतो हा, ती मनातच बोलली. पण तिला कुठे माहीत होतं की आजीच तर होती त्याची पार्टनर इन क्राईम. म्हणून तर साहेब इतके खुश होते.
आता सगळ्यांची जेवणं आटोपली होती. युविका अक्षयला बोलली, अक्षय टेरेसवर ये, मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. त्यावर अक्षय हो बोलला आणि टेरेसवर गेला. हा युवी, बोल, काय बोलायचं होतं तुला, अक्षयने विचारलं. तसं तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याला विचारलं, अक्षय मला थोडं जाणून घ्यायचं होतं. ती बोलली, हो बोल ना. तो बोलला, अक्षय म्हणजे मान्य आहे की आपण लहानपणी एकत्र खेळलो, ओळखतो आपण एकमेकांना लहानपणापासूनच, पण माझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय कसा घेतलास तू? म्हणजे आतूने सांगितलं म्हणून तर तू होकार नाही दिला ना? तिने एकदाच विचारून टाकलं आणि धडधडत्या हृदयाने त्याच्या उत्तराची वाट पाहू लागली. ती स्पष्ट बोलणारी होती म्हणून तिला स्पष्ट ऐकायचं होतं त्याच्या तोंडून. आता अक्षयने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि बोलला, युवी, आई बोलली म्हणून नाही, तर तू आवडतेस मला म्हणून मी या लग्नाला होकार दिलाय आणि आपण लहानपणापासूनच एकमेकांना ओळखतो, म्हणजे पुढेही आपलं चांगलंच जमेल, आय एम शुअर, तो बोलला. पण इथे युविकाला मात्र आभाळ ठेंगणं झालं. खरंच खरंच मी तुला आवडते म्हणून तू लग्नाला हो म्हणालास? तिने पुन्हा खात्री करून घेतली, पण मनात तर आनंदाचे कारंजे उडत होते तिच्या. हो युवी, मला आवडतेस तू, तो पुन्हा बोलला. तशी लाजलीच ती. आता त्याच्या नजरेला पण नजर देऊ शकत नव्हती. ती खाली मान घालूनच उभी होती. चल युवी, खूप उशीर झालाय, आपण खाली जाऊया, अक्षय बोलला आणि पुढे चालू लागला. तशी तिने पण मान हलवली आणि दोघेही खाली गेले. ती तिच्या रूममध्ये होती. बेडवर झोकून दिलं तिने स्वतःला, पण अक्षयचे ते शब्द पुन्हा पुन्हा ऐकू येत होते तिला. हो युवी, तू आवडतेस मला. तिने तिच्या दोन्ही हाताने तिचा चेहरा झाकून घेतला. तिला खूप अप्रूप वाटत होतं की तिच्या लहानपणीचा क्रश तिचा होणारा नवरा आहे. खूप भारी वाटत होतं तिला की जो तिला आवडतो त्याला सुद्धा ती आवडते, आणि ही फिलिंग खूप आनंद देऊन जात होती तिला. मग झोपली ती तशीच डोक्यावरून पांघरून घेऊन. सकाळी सकाळीच खाली हॉलमध्ये गोंगाट सुरू होता. आत्ताशी 6:30 वाजले होते. युविकाला लवकर उठायची सवय होती म्हणून ती आधीच उठून रेडी झाली होती. कोणाचा एवढा आवाज येतोय हे बघण्यासाठी ती खाली हॉलमध्ये आली, तर तिने पाहिलं घरातले सगळे खाली हॉलमध्ये जमले होते. यशराज, प्रतीक्षा, रविराज म्हणजेच अक्षयचे वडील, आकांक्षा, अक्षय आणि अक्षता. अक्षता झोपेतून उठून तशीच आली होती आणि आता युविका पण तिथे आली. मधोमध 2 वयस्कर व्यक्ती बसले होते. युविकाने लगेचच ओळखले की हे अक्षयचे आजी आजोबा आहेत. ये युविका, आकांक्षा बोलल्या. तशी युविका पुढे आली आणि तिने आजी आजोबांना नमस्कार केला. सुखी राहा, आजीने आशीर्वाद दिला. ही युविका ना? मी तर आधीच आकांक्षाला बोलले होते, पुढे जाऊन हीच आपल्या घरची सून होणार आहे, आजी बोलल्या. तसे सगळे एकमेकांकडे पाहू लागले. युविका पण आश्चर्याने पाहत होती आजीकडे. तशी आजी खिखी करून हसू लागल्या. आय वॉज जस्ट किडिंग यार, मस्करी केली मी, आजी हसतच होत्या. त्यावर आजोबा बोलले, पोरी तू मनावर घेऊ नको हा हिचं बोलणं, हे आमचं बेणं असंच आहे. त्यावर सगळे हसू लागले, पण आजी मात्र आजोबांकडे रागाने पाहू लागली. सगळं जाऊ देत, कुठे आहे माझा पनीर टिक्का, आजी बोलल्या. तशी युविका विचित्र नजरेने त्यांच्याकडे पाहू लागली. आत्ताशी 6:30 वाजलेत आणि ह्यांना पनीर टिक्का खायचा आहे आता, ती मनातच बोलली. हे आजी, आय एम हिअर डिअर. आदित्य जॉगिंग करून आला आणि पळतच येऊन आजीच्या गळ्यात पडला. तशी आजीने त्याला मिठी मारली. आला हो आला माझा पनीर टिक्का, आजी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. पण युविका मात्र त्यांना तसं बघून चकितच झाली. म्हणजे हा आहे पनीर टिक्का? आता प्रतीक्षाने आदित्यला डोळ्यांनीच सांगितलं, नमस्कार कर आजींना म्हणून. पण आजी बोलल्या, असू दे ग, माझा फेवरेट आहे हा पनीर टिक्का, त्याला सर्व माफ, आजी बोलल्या. तशी आधीने आजीच्या गालावर एक किस केला. हे आजी, सो स्वीट ऑफ यू, आय मिस्ड यू सो मच, आदी बोलला. आम्ही पण आहोत इथे, आजोबा स्वतःजवळ हात दाखवत बोलले. तसा आदी हसला आणि त्यांच्या जवळ वळला. सॉरी आजोबा,
तो क्यूट फेस करून बोलला आणि त्याने त्यांना नमस्कार करून मिठी मारली. चला आता, आईबाबांना फ्रेश होऊन जरा आराम करू द्या. इतक्या तासांचा प्रवास करून आलेत ते. प्रतीक्षा म्हणजेच आधीची मॉम बोलली. तसे सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून गेले. आधी ऑफिससाठी रेडी होऊन खाली आला. त्याने आजीच्या रूममध्ये डोकावून पाहिलं तर आजी झोपली होती. इतकं जागरण झालेलं म्हणून त्यांना डिस्टर्ब केलं नाही त्याने आणि तो ऑफिसला निघून गेला. इथे युविकाने मिहिकाला फोन केला. तिला तिच्या आईची आणि मिहूची आठवण येत होती. हे हाय ताई, कशी आहेस? मिहू बोलली. मी बरी आहे, पण आधी तू सांग, तुझे पेपर कसे गेले? युविकाने विचारले. पेपर खूप छान गेले ताई. तुला तर माहीत आहे ना, मी पण स्कॉलर आहे, अगदी तुझ्यासारखीच. मिहू स्वतःच्या ड्रेसला नसलेली कॉलर टाईट करत बोलली. हो हो, माहीत आहे मला. रिझल्ट घ्यायला मीच जाणार आहे, तेव्हा कळेलच मला तुझी हुशारी. युविका बोलली तशी मिहू भांबावली. हे ताई, तू जाणार आहेस रिझल्ट घ्यायला? म्हणजे नको ना, मी येईन घेऊन. तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस उगाच, नाही का? मिहू भोळेपणाने बोलली. तू टेन्शन नको घेऊ मिहू, रिझल्ट तर मीच घेऊन येणार आहे. ओके, तू आधी आईला फोन दे. युविका बोलली तशी मिहिका तोंड पाडत बोलली. आई कुठे घरी आहे? ती तर ऑफिसला गेली आहे. ओ, माझ्या डोक्यातूनच गेलं. मी करते आईला फोन. बाय अँड टेक केअर. युविका बोलली आणि फोन ठेवून दिला. मग तिने तिच्या आईला कॉल केला आणि थोडं बोलून फोन ठेवून दिला. ती आता अक्षयची वाट पाहत होती, कारण तो बोलला होता की तो हॉस्पिटलला जाण्याआधी तिला भेटायला तिच्या रूममध्ये येईल. म्हणून ती रूममध्येच बसून राहिली होती, त्याची वाट बघत. असेही तिला खाली जाऊन आदित्यचं थोबाड बघायची पण इच्छा नव्हती. पण तिला हे कुठे माहीत होतं की आदित्य तर सकाळी सकाळीच ऑफिसला निघून गेला होता. त्याची आज इम्पॉर्टंट मीटिंग शेड्यूल केली होती सकाळीच. कामाच्या बाबतीत मात्र तो एकदम स्ट्रिक्ट होता. युविका अक्षयची वाट पाहून पाहून थकली, पण अक्षय काही आलाच नाही तिच्या रूममध्ये. शेवटी कंटाळून तीच अक्षयच्या बेडरूममध्ये गेली, पण तो नव्हता बेडरूममध्ये. तिने घरात पण चेक केलं, पण नाही दिसला तिला तो. मग शेवटी तिने फोन केला त्याला. ह्यावेळी उचलला त्याने फोन. हॅलो अक्षय, वेअर आर यू? ती बोलली. हे हाय युविका, सॉरी डिअर, मला अर्जंटली निघावं लागलं म्हणून तुला भेटता नाही आलं. खरंच सॉरी. आपण संध्याकाळी भेटू. नक्की. बाय. तो बोलला आणि फोन ठेवून दिला. इथे युविका मात्र हातातल्या फोनकडे तशीच पाहत राहिली. म्हणजे तिला कळत नव्हतं इथे तिला त्याच्यासोबत टाईम स्पेंड करता येईल म्हणून ती आली होती. पण त्याच्याकडे तर तिच्यासाठी वेळच नव्हता. तो फक्त त्याच्या कामांमध्येच बिझी असायचा. ती मनातच विचार करू लागली आणि तोंड बारीक केलं तिने. मग ती खाली गेली. परवा अक्षताची एंगेजमेंट होती. तसं घर तर आधीच सजवून ठेवलं होतं इनामदारांचं. आता संध्याकाळ झाली होती. युविकाने पाहिलं तर सगळीकडे फुलंच फुलं पसरलेली दिसली तिला हॉलमध्ये. तिने आश्चर्याने विचारलं, आत्तू, ही एवढी फुलं कशासाठी आहेत? त्यावर आकांक्षा हसल्या. इकडे ये. आजीने तिला जवळ बोलावलं. कसं आहे ना युविका, आजकाल सगळंच रेडीमेड मिळत असतं. आजच्या धावपळीच्या युगात तेच सोयीस्कर असतं सगळ्यांसाठी. आणि इनामदारांनी पण सगळं रेडीमेडच डेकोरेशनची तयारी केली. पण काय आहे ना, ह्या घराच्या दाराला, देवघरात, बंगल्याच्या सगळ्या रूम्सच्या बाहेर आणि जो स्टेज बनवणार आहोत ना, त्यासाठी ज्या फुलांच्या माळा लागणार आहेत त्या सगळ्या आपल्या घरातल्या बायकांनी आणि पुरुषांनी बनवायच्या, असा आपल्या इनामदारांचा नियमच आहे. जेणेकरून त्यामुळे जे काही शुभ कार्य घरात होणार आहे त्याला एक प्रेम आणि आपुलकीचा गंध येईल. कळलं? आजी तिला समजावत होत्या आणि ती शांत ऐकत होती त्यांचं. मी पण करू का मदत? तिने विचारलं. तिला हे सगळं खूप छान वाटत होतं. सगळे एकत्र. नाहीतर तिच्या घरी त्या फक्त दोघी बहिणी असायच्या. आई तर सदैव ऑफिसमध्ये असायची. त्यामुळे हे क्षण जगताना तिला खरंच आनंद होत होता. हो हो, कर ना. तू पण आता इनामदारच होणार आहेस, आजी तिला हसत म्हणाल्या. तशी ती हसली आणि कामाला लागली. इतक्यात समोरून एक 55 ते 60 वयामधील महिला आणि तिच्यासोबत 23-24 वर्षांची मुलगी आत आली. हे बघा, वंस पण आल्या, प्रतीक्षा बोलल्या.
आई कशी आहेस? सविता म्हणजेच त्यांची मुलगी बोलली. हो, बरी आहे मी. पण तुला आणि तुझ्या मुलीला भटकण्यापासून फुरसत मिळेल तेव्हा की नाही तुम्हाला येईल माझी आठवण, आजी तणतण करत बोलल्या. तशा सविता नाक वर ओढत बोलल्या. हो, तुला तर काय माझं फिरणं बरोबर डोळ्यावर येतं. मुलगी आहे मी तुझी, ती पण सख्खी. तरी अशी परक्यांसारखं वागतेस माझ्याशी आणि माझ्या मुलीशीही. सविता नाटकीपणाने बोलल्या आणि पदराने डोळे पुसू लागल्या. हो हो, माहीत आहे, मुलगी आहे ते. मग मुलीचं कर्तव्य पण पार पाडत जा ना. काहीतरी कामं करत जा घरात. मी इथे नव्हते तर फक्त बाहेर फिरण्याचीच कामं चाललीत तुझी. आणि ही तुझी मुलगी इतकी मोठी झाली आहे तरी बघ अजून काही येतं का तिला स्वयंपाक घरातलं? आजी समोर बसलेल्या मयुरीकडे बोट दाखवत बोलल्या. पण ती तर तिला काहीच फरक पडत नाही असं मोबाईल बघत बसली होती. हे आजी, तुम्ही तुमचं तुमचं बघून घ्या ना. मला त्यात का ओढत आहात? एनिवेज, मी खूप थकली आहे. मी माझ्या रूममध्ये जाते, मयुरी बोलली आणि तिच्या बेडरूममध्ये निघून गेली. मग सविता पण तिच्या पाठीपाठी निघून गेल्या. तसा आजीने डोक्यावर हात मारला. माझ्याच नशिबात ही असली मुलगी पडलीये. देवा, बघतोस ना? आजी वर बघत बोलल्या. आई सोड ग, माहितीये ना तुला तिचा स्वभाव. तू पण का तिला बोलत असतेस सारखी? यशराज आजींना म्हणाले. तू तर काही बोलूच नको. तुम्ही दोघांनी तिला फार बिघडवून ठेवलंय. लहान बहीण म्हणून डोक्यावर चढवून ठेवलंय, आजी बोलल्या. त्यानंतर मात्र कोणीच काही बोललं नाही. आता सगळ्या माळा बनवून झाल्या होत्या. काय ग आकांक्षा, अक्षय आणि माझा पनीर टिक्का कुठे आहे? त्यांचा हात काही लागला नाहीये माळांना, आजी बोलल्या. ते दोघे अजून नाही आलेत. त्यांच्यासाठीची फुलं बाजूला काढून ठेवलीत. ते आल्यानंतर बनवतील माळा, आकांक्षा बोलल्या तशी आजी पण ओके बोलली. आता रात्र झाली होती. सगळ्यांची जेवणं पण आटोपली होती. तेवढ्यात आजीने प्रतीक्षाला आवाज दिला. प्रतीक्षा, अगं त्या दोघांनी माळा बनवल्या का? नाही तर राहून जायच्या त्यांच्या, आजी बोलल्या. हो आई, बनवल्या असतील. त्यांना रूममध्येच बनवायला सांगितलं होतं. मी घेऊन येते, प्रतीक्षा बोलल्या. तसं आजीने त्यांना थांबवलं. अगं तू थांब, ही युविका जाईल. जा युविका, दोघांच्या रूममधून त्या माळा घेऊन ये, आजी बोलल्या. काय, मी? युविका आश्चर्याने बोलली, कारण तिला आदित्यच्या बेडरूममध्ये जायचं नव्हतं. अगं हो, तूच. जा पटकन घेऊन ये, आजी बोलल्या. तशी युवी नाराजीनेच वर गेली. आधी ती अक्षयच्या रूममध्ये गेली तर अक्षय लॅपटॉपवर काहीतरी रिसर्च करत होता सर्जरीबद्दल. तिने माळाबद्दल विचारलं तर त्याने तिच्याकडे न बघताच बाजूच्या टेबलवर हात दाखवला. तशी ती थोडी खट्टू झाली आणि ती माळ घेऊन बाहेर आली. बिचारीने ठरवलं होतं की अक्षयला आदित्यच्या रूममधून माळ आणायला सांगेन, पण तिचं नशीब, तो तर लॅपटॉपमधून एक नजर तिच्याजवळ बघायला तयार नव्हता. मग ती आदित्यच्या रूममध्ये गेली. मे आय कम इन? तिने बाहेर नॉक करून विचारलं, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. तिने 2-3 वेळा नॉक केलं, पण नाही, काहीच आवाज नाही आला. शेवटी ती दार लोटून आत आली तर रूममध्ये कोणीच नव्हतं. पण लगेच बाथरूमचं डोअर ओपन झालं आणि आदित्य बाहेर आला. तो फक्त टॉवेलवर होता. थोडे थोडे पाण्याचे थेंब होते त्याच्या शरीरावर. त्याचा गोरापान रंग अजून चमकत होता. नुसतीच त्याची आजी त्याला पनीर टिक्का म्हणत नव्हती. पनीरसारखाच एकदम दुधाळ रंग होता त्याचा. त्याच्या ओल्या केसांतून थोडे थोडे थेंब खाली टपकत होते आणि त्याचे ते 6 पॅक, ओ माय गॉड, जबरदस्त हॉट दिसत होता तो. एखादी दुसरी मुलगी असती तर लगेच फ्लॅट झाली असती त्याला पाहून, पण ही युविका होती. तिने लगेच नजर फिरवली. तो मात्र तिच्याकडे बघूनही न बघितल्यासारखा करत बेडवर बसला आणि शिट्टी वाजवू लागला. तिला भयंकर राग येत होता त्याचा. ती माळ दे, आजींनी मागितली आहे, ती बोलली, पण तो काहीच रिॲक्ट झाला नाही. तुला ऐकू येत नाही का? आय सेड गिव्ह दॅट माला टू मी, ती आता चिडून बोलली. पण तो मात्र त्याच्याच धुंदीत होता. ज्याला जे हवं आहे त्याने ते येऊन घेऊन जावं, तो बोलला. आधी अंगात कपडे चढव, असंच टॉवेलवर कोण फिरतं, ती जोरातच बोलली. माझी बेडरूम आहे, मी कसाही फिरेन, तुझं काय आहे? मला वाटलं तर टॉवेलवर फिरेन, नाही तर विदाऊट टॉवेल फिरेन, माझी मर्जी, तो बोलला.
तशी ती डोळे गच्च मिटून बोलली, डिस्गस्टिंग. ओके फाईन, ती बोलली आणि आता वळली त्याच्या बाजूने. तो मात्र मस्त आरामात रेलून बसला होता बेडवर. मग ती गेली आणि बाजूच्या टेबलवर ठेवलेली माळ उचलली तिने आणि जाऊ लागली. पण त्याने तिच्या पायामध्ये पाय घातला तशी ती जमिनीवर धापकन आपटली. बिचारीचा चष्मा पण पडला. तो मात्र पोटाला हात धरून हसू लागला. ती कशीबशी उठली आणि तिने तिचा चष्मा उचलला आणि डोळ्यांवर लावला. आता ती रागाने त्याच्याकडे पाहत होती. हॅलो मिस, आत्ताही मी तुला चान्स देतोय. स्टे अवे फ्रॉम मी. आय एम व्हेरी बॅड बॉय हा, तो बोलला. तशी ती पण रागाने त्याच्याकडे पाहत बोलली, टशंतर आत्ता सुरू झालंय. तू बघत नाही तुझा पर्दा फाश केला ना तुझ्या फॅमिलीसमोर तर नाव लावणार नाही. युविका सबनीस, ती बोलली आणि पाय आपटत रागाने तिथून निघून गेली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.